त्यांना परवानगी दिलेली आहे, मारवाड्यांना कशी काय परवानगी दिली? परवानगी आहे, ऍक्शन काहीच घेतलं गेलं नाहीये. हा मुख्यमंत्री मराठी माणसाचा नाही. अरे इकडे बाहेर जातोय. आणि आमचा मोर्चा शांतीचा होता. आम्ही त्यांनी जे उद्गार केले होते त्याच्या आधीच आम्ही तिला लेटर दिलं होतं चौकीला. आम्ही इथं कुठल्या पक्षाचा नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली आलोय. आम्ही मराठी आहो, मराठी. आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की त्या जोधपूर मिठाईवाला मोर्चा झाला त्या दिवशी जे लोकांनी संभाषण केले, नाही परमिशन पण आहे. आणि त्यांनी जे बोलले की मराठी माणसावर त्यांच्या विरोधात निषेध म्हणून मोर्चा काढतोय. तुम्हाला ताब्यात घेताय, तुम्हाला काढूच देत नाही. तर तुम्ही मराठीसाठी आलाय, मराठी माणसं आपण आहोत, मात्र आपल्याला या ठिकाणी मोर्चा काढू देत नाहीत. काय आता नेमकं काय मराठी माणसाने काय करायचं असं मला वाटतं? पोलीस लोक कसे दडपण इथे आज तुम्ही बघत असता, पोलीस लोक कसं आपल्याला दडपण आणतात आहे का की या मोर्चाला जास्त प्रतिसाद भेटला नाही पाहिजे. सर्वात प्रथम गुजराती लोकांनी इकडे त्या दिवशी मोर्चा काढला, बिना परमिशन त्यांनी बोलला, परवानगी नव्हती. आणि त्या दिवशी त्या लोकांनी मराठी विरुद्ध गोष्ट दिल्या, जय गुजरात बोलतात. आज ते लोक आपल्या इथे महाराष्ट्रात बोललात मराठी माणसं असं हे भारत चालतंय, आमचा टॅक्समुळे चाललंय, हे त्यांचे उद्गार आहे. त्याच्या विरुद्ध हा मोर्चा होता. मराठी बोलला की ना आपटून मारू मुंबई मराठी माणसाला. मराठी माणूस एवढा खाली पडला की त्यांना आपटून मारू आणि आम्ही मार खाऊन घेऊ. आणि मुळामध्ये सगळ्यात आधी मला हे सांगायचं आहे की मारून ते एका माणसाचं फक्त घेऊन मारून शिकवायची नाहीये मराठी, फक्त बोलून शिकवायची आहे. पण आम्हाला बोलण्यासाठी तरी मुभा द्या, हीच या सरकारला आणि मीरा भाईंदर प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे. सरकारच्या निर्देशानुसारच या ठिकाणी पोलीस या ठिकाणी तुम्हाला सर्वांना ताब्यात घेत आहेत. सरकारला तुम्ही काय सांगू इच्छित आहे? इतरांना तुम्ही मोर्चा काढायला दिलाय, मात्र मुळात सरकार ही एक आर्टिफिशियल बॉडी आहे, ती आम्हाला इथे दिसत नाहीये. आम्ही जसे इथे रस्त्यावर आलोय, आमची विनंती आहे की सरकारच्या प्रतिनिधींनी सुद्धा इथे समोर यावं आणि दडपशाहीला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.